ही तर माझी रोजची सवय झाली आहे. मस्त अशी अंघोळ झाली की थंडगार पाणी प्यायचे आणि मग लागायचे पुढच्या कामाला. आता लवकरच स्वयंपाक आवरून घ्यावा म्हटलं तर घाईघाई ते पीठ मळून गेलं की हे सुद्धा लक्षात राहिलं नाही की मला आज मेथीचे पराठे बनवायचे होते म्हणून. मग काय, मळलेल्या पिठाच्या आता मस्त पोळ्या लाटून घ्यायच्या आणि साध्या पोळ्या खायच्या. आता मेथीची भाजीची करूया नंतर भाजी. आता सध्या तर पीठ मळून घेतले तर पोळ्या लाटून घेतल्या. आता ही टम्म अशी फुगलेली पोळी बघून मला तर भूक लागते आणि या टम्म फुगलेल्या पोळ्या पाहून मला तर भलताच आनंद होतो. तुम्हाला होतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चहा राहिली होती. ही चहाची लत कधी जाते काय माहिती. चहा घेतल्याशिवाय तर पुढील कामाला मला उल्हासच येत नाही. म्हणून मस्त हा गुड्डे घेतला आणि या गुड्डेशिवाय माझा तर दिवस पण गुड्डे जात नाही. म्हणून सकाळी जरी घेतला नाही तरी रात्री हा गुड्डे घ्यावाच लागतो. मग काय, चहा आणि बिस्किटाचा आनंद घेतला आणि भाजी करून घेतली. दुपारच्या वेळेला बसले होते म्हणून या कपड्याच्या घड्यासुद्धा घालून घ्याव्या, कारण 2-3 दिवस झाले गणुलाची तब्येत बरी नसल्यामुळे खुर्चीवर नुसता कपड्यांचा असा ढीग साचला होता. मग काय, घेतले कपडे आणि घड्या घालत बसले. आता या कपड्याच्या घड्या होत नाही तर मला आली चहाची लत. मग काय, चहा ठेवली आणि चहा घेतली. आता पडदा 2-3 दिवस झाले काढून ठेवला होता, तोच लावण्याची कसरत चालू होती. पडदा कसा तरी लावून घेतला आणि दारावर आली होती कांदे लसणाची गाडी. आता हे लसण घेईपर्यंत आमच्या दादाने इथं हा पराक्रम करून ठेवला होता. त्याला म्हटलं आता तू काढला, आता तूच जोडणार, मी तर काय लावणार नाही. मम्मीकडे ना 2-3 दिवस झाले ही मका वाळवट ठेवली होती. ही मका आता मस्त कडक वाळली आहे. आता हिला स्वच्छ निवडूया आणि दळून आणूया. मग हिच्या मक्याच्या भाकरी करूया. येता येता मम्मीकडून ना हा मस्त नजारा पाहायला मिळाला. तुमच्याकडे पाहायला मिळतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना